कानाला सकाळी सकाळी आमच्यात लाडू खायचंय. कसं खायचं अगो बाई, असं खायचं राहतो का? कसं खायचं लाडू? लाडू कसं खायचं? लाडू नाही खायचे ते तुझं हे नाही आहे. हे काय आम्हाला अरे बाई अशी काही बी लाडू देते. अगं बाई नको 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 ची 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 ची. अरे आपलं वय काय, आपण खातो काय? एक तर तो त्याच्या हातात बसतो तेवढा बरोबर आहे. मापत उचली तो मबली. टोपलं घ्यायचं खाली, टोपलं घ्यायचं काय बोलवलं चटका वाजवायला. तुम्हालाच लई आहे म्हणून मी खेळत होतो, मला बोलून घेत काय बाबा या लाडू देती नाही म्हणून मला. पावसामुळे कानाला बाहेर फिरता येत नाही, पण छत्री घेतली मग कानाची मज्जा झाली. राहिला चला जातो जातो गावात जातो. रडायला लागलं रे काय हो यांना. आज आम्ही भरपूर सारे जांभळे पाडले, जसे मागच्या वेळेस बारदाण टाकून पाडत होतो तसे पाडले. हा म्हणजे यावेळेस जाड नाहीये पण गोड जास्त आहे. गोड जास्त झाले. मागच्या वेळेस जास्त जाड होते पण गोड नव्हते. म्हणजे जे पण होतं चांगल्यासाठीच होतं. म्हणजे मोठे झाले असते तर किती थोडे तोटरट लागतात असं. आंबट लागते, तुरट आंबट अशी लागते. हे भारी लागते खरंच गोड, म्हणजे प्रत्येक जांभूळ गोड आहे याच्यातलं. अजून भरपूर आहे. उद्या परत पाडू बारदान घेऊन. इकडं पण आंघोळ चालू आहे. आज बाहेर आंघोळ कारण बाथरूम मध्ये लय रडू येतो. आणि पाऊस चालू झाल्यामुळे कपडे वाळवण्याची दोरी इथं बांधली आम्ही. हो कसं आहे पहा तुम्ही, मला काल आणून दिली 4-5. मी आज प्लेटी भर आणून दिली. घ्या करा माझ्या. हे जुने कपडे का बरं घातले आज? गरिबी लय वाईट. वाईट कपाटातली गाडी ते मग दाखवते तुमची गरिबी. आत्या बनवते शिरा, जसा प्रसादाचा शिरा असतो तसा बनवते. प्रसादाला कसं बनवतो ना तसं बनवायचं आहे. 1 वाटी गारा, 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर आणि सूट, वेलची, काजू बदाम सगळं. आणि कोणाला खायचंय माहिती आहे यांना तुमच्या यांना खायचंय. यांना शिरा खायची इच्छा झाली त्याच्यामुळे आत्या त्यांच्यासाठी शिरा बनवते. दीपा कुठं जाऊन उभे राहिले, तिकडं शेळ्या आल्या चरायला तिकडं गेले. मला ना काहीतरी खावं वाटलं म्हणजे म्हणले काय रे काय खायचं काहीच नाही म्हटलं. म्हणजे शिरा पण खा पटकन. शिरा खाते गाईच. आमच्या हबीना इतके स्वार्थी ना का बस. काय केलं माहिती की यांनी शिरा करायला लावला. आता शिरा करायच्या की माझ्याजवळ आले बरं का, बोलले माझ्यासोबत झोप म्हणते. मग काय झालं, शिरा बनवला. आत्या म्हणे पोरींना बी खायला बघ. मग दादा आले, दादाला दिदीला उठवलं. मग दादा म्हणे हिला बी उठव. मग दिदी म्हणे तिचा नवरा उठवेन ना म्हणे. काहीच काय महिनावर मला उठवलंच नाही. मस्त एवढा मोठा शिरा घातला प्लेट भरून, परत चालतोय ना. आणि मी जेव्हा गेले ना पाहिलं सुद्धा नाही व्हायचं, मस्त खायचं काम चालू होतं. म्हणली सुद्धा नाही मला खाती का काय. म्हणलो नाही तरी तिने एक घास सुद्धा खाल्ला नाही. मग मला आत्या म्हणलं होत्या वाटी शील लावून दाब
शिकलो काही खोटं बोलू नका. मी नंतर खाऊ नाही तर नाही खाऊ तो वेगळा प्रश्न आहे. तुम्ही विचारला तो प्रश्न वेगळा आहे. तुम्ही विचारला का हे महत्वाचं आहे. तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. तू झोपलेली होती भाई झोपत तुम्ही आता मला उगच बाई उठवायला आली म्हणून मला भेटला नाही तर दिला असता मला कोणा. मम्मीला जाऊन विचार सगळ्यात पहिले. मला आत्याने सांगितलं तो काहीच म्हणला नाही म्हणे मला. ठीक आहे मग जा तिकडंच पैसे काय बाय. काय ना बाई करून गाईच कानाला पा कसं लॉक करून दिलंय. काय रे दादू दिलं लॉक करून तुला. हा ना खेळता येत नाही म्हणा मला मोकळं. आला चक्कर मारून आला आता सगळी हंबा पण आला सगळं पण आला आणि आता बसला मुरमुरे खात. ओके ओके म्हण ओके कर. त्या लसूण सोलते कारण याच्यात काही असं थोडा पोकळ लसूण आहे मग तो काही कामाचा नाही. तो टाकून द्यायचा आणि जो चांगला आहे त्याच्या अशा पाकळ्या करून ठेवायच्या म्हणजे भाजीत टाकायला पटकन. आणि तू काय करतोय. मुरमुरे खातो तुला गुंतून दिलं रे. सारखा इकडं तिकडं पळतो. तसं बी त्याला बाहेरच यायचं घरात नाही बसायचं. मग दिला इथं बसून बाबा सांग खेळतो. बाबा सांग बाबा कुठे कुठे आहे बाबा. बाबा ते बाय माग बाबा आहे पाय बाबा काय बोल. आणि आमचा चालू आहे स्वयंपाक. दीदींनी मस्त मसाले भात बनवला आहे आणि त्याच्यासोबत पिठलं आणि चपाती बनवायची. तर आता पीठ मळून ठेवलं आहे दीदींनी. चपात्या बनवायच्या सोबतच ही लसणाची लाल मिरची बनवायची आहे म्हणजेच लाल गोळा. कारण सुनीलला खायची होती लाल गोळ्याची मिरची तर आत्या बनवणारी. त्याच्याला काम 24 तास नसतं काम असतं माझ्या नवऱ्याला. ते पण बायकोसोबत असल्यावर जास्तच असतं. आता काय किस्सा झाला माहिती का. मी व्हिडिओ काढताना बोलले की काम आता व्हिडिओ तुम्ही बघितलंच आहे. आणि यांचा कॉल चालू होता आणि यांचे जे कलिग आहे ऑफिसमधले हे दोघं बोलत होते आणि मी बोलले कॅमेरा घेऊन. त्यांना काय वाटलं त्यांचे जे मॅनेजर आहे ना तेच कॉलमध्ये आले काय. कारण त्या लेडीज आहे वाटतं. लेडीजच आहे ना तुमचे मॅनेजर. तर त्यांना वाटलं यांचे मॅनेजरच कॉलमध्ये आले. ते म्हणे अरे 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 वाघ आहे. नंतर हे म्हटले की नाही माझी वाईफ होती. तेव्हा त्यांना वाटलं मॅनेजरच आले काय. त्याच्यामध्ये थोडेसे घाबरले होते कारण यांचं काम चालू आहे ना. तर असा किस्सा झाला. म्हणजे मी जरी जॉबला नाही तरी पण यांच्या ऑफिसमधले लोक मला घाबरू शकते. कसं आहे मस्त आहे ना. इथून पुढे असंच करायचं. आता मी काय करीत जाईन त्यांचे जे मॅनेजर आहे ना त्यांचं मी ना थोडं असं काहीतरी बोलणं ऐकून घेईन आणि त्यांच्यासारखंच बोलत जाईन. म्हणजे यांचे ना हे आणि यांचे कलिग थोडे घाबरले. हे तर नाही घाबरायचे पण समोरचे तर घाबरतील ना थोडी. तसं नाही झालं ते. कसं झालं हा म्हणजे आता हे जरा फ्रेंडली झालेले आहे ना त्याच्यामुळं कसं झालं का. काही म्हटलं तुम्ही तर काय खाली आहे ना आपणच वर येऊन पाहू काय चालू. कसं वाटलं घाबरले ना तुमचे म्हणजे किती दम आहे कळलं ना बाय. कळलं ना इथं बसून कंपनीतले सूत्र आणू शकते मी स्वतः. का ना इकडे बाय गोलूला काय पाहतो रे सारखंच. आमच्याकडे बी पाच आहे ना. हे बाय इकडे बाय काय ओके 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 शिकलाय बरं का असतो. ओके कसं करायचं. दादू डान्स पप्पाला सांगा. नाही हो मीच काढलं त्यांनी नाही सांगितलं.
माझी रिअल पर्सनॅलिटी अजून कॅमेऱ्यावर दिसत नाही. रिव्हील नका करू. जेवण वगैरे करून आता आम्ही आलोय झोपायला. आम्ही आलोय पहिले पुढं. तर आता ही दातरून टाकताय तोपर्यंत आम्ही दोघं कॉटवर बसलो. पण आम्हाला इतकी घाई झाली आम्ही कधी खाली जाऊ. दादू ओके इकडं